दिनांक 1 तारखेला पोलीस आयुक्त कार्यालयातील व्हिजिटर रूममध्ये पोलीस आयुक्त सगळ्या व्हिजिटरच्या भेटी घेत होते, त्यांचं म्हणणं ऐकून घेत होते. तेव्हा 2 पुरुष आणि 1 महिला असे ग्रुपनं बसलेले होते. त्यांच्या गळ्यामध्ये एक आय कार्ड होतं आणि त्या आय कार्डवर CID B, क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिटेक्टिव्ह B अशा स्वरूपाचं लिहिलेलं होतं. सरांनी अधिक चौकशी केली असता ते आय कार्डच संदिग्ध असल्याचं सरांच्या लक्षात आलं आणि त्यांचा एकंदर पेहराव, वागणूक यावरून ते काही CIDचे आहेत असं काही स्पष्ट दिसून येत नव्हतं. त्यानंतर पोलीस आयुक्त सरांनी त्यांना बेगमपुरा पोलीस स्टेशनला पाठवलं अधिक चौकशी करण्यासाठी. मग बेगमपुरा पोलीस स्टेशनने व्हेरीफाय केलं, तेव्हा असं लक्षात आलं की हे निश्चितच पोलीस अधिकारी नाहीत, परंतु आय कार्ड असे बनवलेले आहेत की जेणेकरून सामान्य नागरिकाला वाटावं की ते CIDचे अधिकारी किंवा अंमलदार आहेत. मग या प्रकरणात बेगमपुरा पोलीस स्टेशन येथे BNS कलम 204 3/5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि बेगमपुरा पोलीस अधिक तपास करत आहेत. बरं, यामध्ये यांची काय पद्धत होती फसवेगिरी करायची? आता सरांनी जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही करप्शन वगैरेच्या अगेन्स्ट काम करतो, क्राईमच्या, आणि आम्हाला मदत पाहिजे पोलिसांची. आणि एकंदरीत असं दिसून येतं की ते आय कार्ड ज्या पद्धतीनं बनवलेलं होतं त्यावरून सामान्य नागरिकाला वाटावं की ते CIDचेच आहेत. मग त्या आय कार्डचा वापर करून त्यांनी काही इतर गुन्हे किंवा फसवणुकीचे प्रकार केलेत का याबाबत तपास चालू आहे.